Good afternoon, everyone. Welcome to my channel. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या 6व्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही डायग्रॅम समजावून सांगितली होती. हे आपलं सायक्लोट्रॉन आहे की ज्याला सर्क्युलर पार्टिकल ॲक्सेलरेटर असं म्हटलं जातं, की जो चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट करतो. एका इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये बंद असतो. हे त्या सायक्लोट्रॉन मशीनचं इंटरनल स्ट्रक्चर आहे, जे मी तुमच्यासोबत डिस्कस केलं, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट होते, ज्याच्यामध्ये 2 डीज होत्या. जो पॉवर सप्लाय आपण वापरला होता तो अल्टरनेटिंग होता. त्याला अल्टरनेटिंग का म्हणायचं हेही मी तुम्हाला सांगितलं. टार्गेटवरती बंबार्ड करावा लागणारा तो हायली एनर्जाइज्ड असा बीम या सायक्लोट्रॉन मशीनमध्येच आपल्याला तयार करता येतो आहे आणि त्या विंडोमधून तो आपल्याला इजेक्ट करता येतो, बाहेर आणता येतो आणि त्या टार्गेटवरती आदळवता येतो. ठीक आहे, बंबार्ड करता येतो. मग तुम्हाला त्या डीजच्या आतमध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या राहिल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. ते काम आपण आज या व्हिडिओमध्ये कंप्लीट करतो आहे. ठीक आहे, करायची मग सुरुवात. बघा, एन पोल आहे, एस पोल आहे. पुन्हा एकदा सांगते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा असतील ना, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये वरून खाली येणाऱ्या आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये ही जी 2 डीज आहेत ना, त्या कशा प्लेस केलेल्या आहेत आपण, तर अशा, जसं माझा हात आहे ना तशा. म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स माझ्या हाताला, म्हणजे त्या डीजला कशा आहेत तर परपॅन्डिक्युलर आहेत. का तर त्या वरून येत आहेत आणि डीजमध्ये जात आहेत. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर अशा ह्या दोन्ही डीज प्लेस केल्या गेल्या आहेत मॅग्नेटिक फील्डमध्ये, की जे मॅग्नेटिक फील्ड ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटने तयार केलेलं आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे तर बघा, ह्या पॉवर सप्लायने ह्या दोन्ही डीजच्या अक्रॉस अप्लाय केलं गेलेलं ते इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळं तुम्हाला माहिती आहे की चार्ज पार्टिकल काय केला जाईल, हाय स्पीडने ॲक्सेलरेट केला जाईल. आणि मॅग्नेटिक फील्डमुळं काय केला जाईल तर बेंड करून त्याचा पाथ सर्क्युलर केला जाईल. ठीक आहे, म्हणजे एखाद्या चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करणं आणि त्याला बेंड करून त्याचा पाथ सर्क्युलर करून घेणं, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला 2 फील्ड्स वापरून, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड, त्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये वापरून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी शक्य होतात. म्हणूनच मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की त्यांना आपण काय म्हणतो तर क्रॉस फील्ड्स असं म्हणतो. ठीक आहे, बघा, मग आता तुम्हाला कळलं, डीजची पोझिशन तुम्हाला कळली, मॅग्नेटिक फील्डमध्ये परपॅन्डिक्युलर आहे. आता ह्या ज्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत सर्क्युलर, तो त्या चार्ज पार्टिकलचा पाथ आहे, की जो त्या दोन्ही डीजमधून तुम्हाला कसा दिसत आहे, सर्क्युलर दिसत आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ठीक आहे, बघा, मी ते मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एक डबा आहे, टिफिन बॉक्स आहे. काय माहिती तुम्हाला ऑब्झर्व करता येतं आहे नाही येतं आहे, म्हणून मी बघा एक छोटंसं डबा आहे, झाकण, ह्याला बेस आहे, हे झाकण मी फिक्स केलं. ठीक आहे, आणि याला मी मधोमध कट केला. बघा, असं कटिंग करायचं असं. मग हे कट केल्यानंतर ह्याचे 2 भाग होतील, हो की नाही. मग हा 2 भाग, एका अर्ध्या भागाचा जर विचार करत असेल तर तो अर्धा भाग पोकळ आहे, एमटी आहे. दुसरा अर्धा भाग जर मी विचारात घेत असेल तर तो पण काय आहे तर एमटी आहे. आणि ते जे 2 भाग आहेत तेच म्हणजे काय आहे तर आपल्या डीज आहेत. डी शेप्ड, हॉलो, सेमी सर्क्युलर, मेटल चेंबर ऑर बॉक्सेस, ते कसे असणार आहेत तर हे असेच असणार आहेत. ह्या डब्याला कापल्यानंतर जे 2 भाग होतील ते म्हणजे आपल्या काय आहेत, डीज आहेत. ठीक आहे, त्या दोन्ही डीज मी म्हटलं की त्या एकमेकींना चिकटवलेल्या नाहीत, हो की नाही, त्यांच्यामध्ये अंतर ठेवलं गेलं आहे. इथं जो पार्टिकल ॲक्सेलरेट करायचा आहे तो इथं असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग तो चार्ज पार्टिकल, जर मी असं म्हणत असेल की प्रोटॉन आहे, इथं समजा आहे प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, की ज्याला ही आपल्या दोन्ही डीज मिळून काय करणार आहेत, ॲक्सेलरेट करणार आहेत, तर याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हायड्रोजन गॅसचं आयोनायझेशन करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, आयोनायझेशन प्रोसेसमध्ये काय होतं, ॲटमचे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट केले जातात. आणि ह्या सेपरेट झालेल्या चार्ज पार्टिकलला आपण काय म्हणतो, आयन्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे इथं प्रोटॉन नावाचा आयन जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला तो
सोर्स ऑफ आयन तिथं प्लेस करावा लागणार आहे की जिथून हा प्रोटॉन बाहेर येईल. नाही तर फिरवणार काय आपण त्या डीजमध्ये, बरोबर ना. म्हणजे तो प्रोटॉन तिथं असणं गरजेचं आहे. आणि त्या प्रोटॉनला आणण्यासाठी लो टेम्परेचरला, जे मी म्हटलं की मागच्या वेळेस एक इव्हॅक्युएटेड चेंबर असतं आणि त्या चेंबरमध्ये हे जे 2 डीज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, ते प्लेस केलेले असतात. तिथं हा जो हायड्रोजन गॅस आहे तो लो टेम्परेचरला फिल केला जातो की ज्यामुळे त्याचं आयोनायझेशन होऊन प्रोटॉन्स अवेलेबल होतात आणि ते प्रोटॉन्स इथे येतात. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की प्रोटॉनच मग ॲक्सेलरेट होतो का? नाही, आपण अल्फा पार्टिकलसुद्धा ॲक्सेलरेट करू शकतो, पण त्यासाठी त्या इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये लो टेम्परेचरला आपल्याला हेलियम गॅस फिल करावा लागतो आणि त्याचं आयोनायझेशन होऊन तुम्हाला अल्फा पार्टिकल अवेलेबल होईल की जो अल्फा पार्टिकल तुम्हाला ह्या डीजमधून रोटेट करता येईल. ठीक आहे. मग आता होतं काय बघा, मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये ह्या 2 डीज कशा त्या मॅग्नेटिक फील्डला प्लेस केल्या गेल्या तर परपॅन्डिक्युलर, डोक्यातनं काढायचंच नाही. आणि इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे तर इथं आहे, ह्या दोन्हीही डीच्या अक्रॉस. सेल असते तर आपण अशी कनेक्ट केली असते ना बघा, हो की नाही. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. पण मग ह्यामुळं काय झालं असतं, ही डी कायमच पॉझिटिव्ह झाली असती आणि ही जी D2 आहे, आपण नाव देऊया ह्याला, म्हणजे मी 1 आणि 2 कशाला म्हणते ते तुमच्या लक्षात राहील. D1 आणि ही आहे D2. ठीक आहे. तर हा जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय नेहमीच सर्किटमध्ये डायरेक्ट करंट फ्लो करून नेईल. म्हणजे इथून काय होईल तर या पॉझिटिव्ह प्लेटमुळं ही डी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणून काम करेल आणि ह्या निगेटिव्ह पोटेन्शियलमुळं ही जी प्लेट आहे की जिला D2 म्हणतोय आपण, ती निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणून काम करेल, निगेटिव्ह पोटेन्शियलला येईल. कळतंय. पण ह्यांच्यामध्ये करंट फ्लो पॉसिबल होणार नाही, कारण हा काय आहे तर डायरेक्ट करंट आहे. म्हणजे आपल्याला हा पॉवर सप्लाय इथं वापरता येणार नाही, कारण यांच्यामुळं एक डी हमेशाच पॉझिटिव्ह राहील आणि दुसरी डी नेहमीच काय राहील तर निगेटिव्ह राहील. ठीक आहे. असं नको आहे. असं जर असेल तर आपल्या चार्ज पार्टिकल काही ॲक्सेलरेट होणार नाही. म्हणून इथं जो पॉवर सप्लाय आहे तो कसा आहे, अल्टरनेटिंग आहे. अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय आहे की ज्याचा सिम्बॉल असा ड्रॉ केला जातो बघा, सांगते मी तुम्हाला. ही अशी साईन वेव्ह काढायची, म्हणजे आधी पॉझिटिव्ह हाफ सायकल काढायची, नंतर निगेटिव्ह हाफ सायकल काढायची. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की उलटं काढतो आम्ही मॅडम, निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. नाही, असं काढायचे नाही. अल्टरनेटिंग करंटसाठीचा, अल्टरनेटिंग पॉवर सप्लायसाठीचा जो सिम्बॉल आहे तो असा आहे. तुम्हाला मी म्हटलं की किती 1000 व्होल्ट अप्लाय केलं जातं आहे त्या डीच्या अक्रॉस, तर 10,000 व्होल्ट एवढं मोठं पोटेन्शियल ह्या दोन्ही डीच्या अक्रॉस प्रोव्हाइड केलं जातं. बरं, मग ह्या पोटेन्शियलमुळं होतं काय तर हा अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय, म्हणजे ह्याचं पोटेन्शियल अल्टरनेटिंग असेल. मग पोटेन्शियल अल्टरनेटिंग असल्यामुळं होईल काय तर एक डी नेहमीच पॉझिटिव्ह राहणार नाही, जसं त्या डायरेक्ट पॉवर सप्लाय वापरण्यामुळे झालं असतं. एक डी नेहमीच निगेटिव्ह राहणार नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की याला फ्रिक्वेन्सी आहे. या पॉवर सप्लायला, या हाय टेन्शन पॉवर सप्लायला, या AC सप्लायला काय आहे तर फ्रिक्वेन्सी आहे. आणि जी फ्रिक्वेन्सी मी सांगितली होती 10⁻⁷ हर्ट्स. म्हणजेच याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकले असत्या की 10 मेगा हर्ट्स. मेगा म्हणजे किती असतो, 10⁻6 असतो. आणि 10⁻6 आणि हा 10⁻1 बेससारखे असेल तर रेस टू पॉवरचे काय होते, ॲडिशन होते. म्हणजे हा किती झाला असता 10⁻7 हर्ट्स. म्हणजे आता आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्या 10⁻7 हर्ट्सचं आपण असं डिवायडेशन करू शकतो ना बघा, एकावरती 7 शून्य. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले तर 100 लाख. तुम्हाला फ्रिक्वेन्सी कळती का केवढी मोठी आहे ती. एका सेकंदाला ही जी एक डी आहे ती 100 लाख वेळा पॉझिटिव्ह होती, त्यावेळेस ही काय असती तर निगेटिव्ह. ज्यावेळेस ही निगेटिव्ह होणार आहे त्यावेळेस ही काय होणार आहे तर पॉझिटिव्ह होणार आहे. कळतंय का. म्हणजे एका सेकंदाला ह्या डीजच्या पोलॅरिटी 100 लाख वेळेला चेंज होणार आहे. बरं, आता 100 लाख वेळा एका सेकंदाला मी इमॅजिन करू शकते का नाही. तर आपण एका मोमेंटला काय होऊयात, स्टॉप होऊयात आणि विचार करूयात की जर असं झालं तर. बघा, थोडंसं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला समजून घेण्यासाठी, पण जर एकदा समजलं ना तर ते काही आपल्या डोक्यातनं जात नाही, मग ते आपल्याला कायम लक्षात राहतंच. ठीक आहे.
बघा, हा पॉवर सप्लाय इथं कनेक्ट केला आहे मी, की जो अल्टरनेटिंग आहे. ठीक आहे, काय आहे तर सायनुसॉइडल साईन वेव्ह आहे. जो सोर्स ऑफ आयन आहे तो इथे. तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, मग हा इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने काय होईल तर मूव्ह होईल. बघा, थोड्या वेळासाठी मी असं म्हणते की ही जी D2 आहे ना ती काय झाली तर पॉझिटिव्ह झाली आणि D1 काय झाली तर निगेटिव्ह झाली. ठीक आहे, मग आता या चार्ज पार्टिकलचं होईल काय सांगते तुम्हाला, की ह्या D2ने स्वतःला पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणून इस्टॅब्लिश केलं आणि या D1ने स्वतःला निगेटिव्हली चार्ज बॉडी म्हणून इस्टॅब्लिश केलं. आता हे 11वीपासून मला माहीत आहे की देअर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक चार्जेस अँड रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. म्हणजे ही जी D2 आहे ना ती ह्या चार्ज पार्टिकलला, बरं चार्ज पार्टिकल तुम्ही काय म्हणताय, प्रोटॉन आहे. ठीक आहे, प्रोटॉनवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे आता ह्या प्रोटॉनला इथून जो बाहेर पडणारा पार्टिकल आहे, दाखवते मी थोड्या वेळाने, त्याला ही D2 ॲक्सेप्ट करील का, नाही, ती त्याला ढकलून देईल. कुठं ढकलून देईल, टुवर्ड्स D1. बरं, मग हिने ढकललं आहे, पण ह्या D1ने स्वतः निगेटिव्हली चार्ज बॉडी असल्यामुळं त्या चार्ज पार्टिकलला काय केलं आहे, ॲक्सेप्ट केलं आहे. कळतंय का, म्हणजे आता हा जो चार्ज पार्टिकल आहे तो असा मूव्ह होईल. बघा असा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की असा बेंड का काढलाय तुम्ही ह्याला, तर याला बेंड करणारं मॅग्नेटिक फील्ड इथं तर हमेशा प्रेझेंट आहे आणि हा पार्टिकल कुठंही जाऊ देत, कुठंही, प्रत्येक वेळेस ते मॅग्नेटिक फील्ड त्या पार्टिकलवरती कसं ॲक्ट होणार आहे तर 90 डिग्रीने ॲक्ट होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्डमुळं तो चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट होईल आणि मॅग्नेटिक फील्डमुळं त्याचा पाथ काय होणार आहे तर बेंड होणार आहे. म्हणजे तो असा सरळ नाही मूव्ह होऊ शकणार आहे, त्याला प्रत्येक वेळेस बेंड होऊनच काय व्हावं लागणार आहे, मूव्ह होणार आहे. आणि त्या बेंडिंगमुळं त्याचं जो पाथ आहे तो कसा सर्क्युलर ट्रेस होणार आहे. ठीक आहे, मग त्याचा पाथ असा झाला. ठीक आहे, मग तो इथून चार्ज पार्टिकल, मी म्हणते सपोज P पॉईंटपासून त्याने सुरुवात केली ट्रॅव्हल व्हायला, मग तो इथून ट्रॅव्हल झाला इथंपर्यंत आला. पण इथंपर्यंत आल्यावरती काय झालं, लगेच सायकल काय झाली, चेंज झाली. बघा ना, ही अशी असेल सायकल, ही अशी सायकल आहे. म्हणजे ही D काय आहे तर पॉझिटिव्ह आहे आणि ही D काय आहे तर निगेटिव्ह. हे कुणी मला सांगितलं तर ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. मग आता लगेच नेक्स्ट मोमेंटला काय होते तुम्हाला माहिती आहे, एका सेकंदाला हे किती वेळा होतं आहे, 100 लाख वेळेस होतं आहे की एक D पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी D काय आहे तर निगेटिव्ह आहे. मग आता ज्यावेळेस असं होईल की ही D पॉझिटिव्ह झाली आणि ही D झाली निगेटिव्ह, मग चार्ज पार्टिकल कुठे आहे आता तर इथे इथे एवढा मूव्ह झाला होता तो, इथंपर्यंत आला होता. पण मग आता ही D1 पॉझिटिव्ह झाल्यामुळं या चार्ज पार्टिकलला ढकलून देईल. कुठं ढकलून देईल, टुवर्ड्स D2. आणि D2 आता स्वतः निगेटिव्हली चार्ज बॉडी असल्यामुळे त्या चार्ज पार्टिकलला काय करील, ॲक्सेप्ट करील. ठीक आहे, आणि इथं जो मधला स्पेस असतो त्या स्पेसमध्ये तो जो चार्ज पार्टिकल आहे तो अजून एनर्जी काय करतो, गेन करतो आणि पुढं जातो. म्हणजे तो जितक्या वेळेस ह्या स्पेसमधून पुढं जाईल ह्या 2 Dमध्ये असलेल्या, तेवढ्या वेळेस त्याची एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे आणि तो मॅक्झिमम स्पीडने ॲक्सेलरेट होणार आहे. ठीक आहे, मग बघा आता ही पॉझिटिव्ह झाली त्याच्यामुळे तिला इथं नाही ठेवता आला का, तर एका पॉझिटिव्ह चार्जमध्ये आणि ह्या पॉझिटिव्हली चार्ज बॉडीमध्ये काय असेल, रिपल्शन असेल. मग झालं, ह्या D1ने ढकलून दिलं पार्टिकलला, मग तो पार्टिकल ह्या स्पेसमधून कुठं आला तर इथं आला. ठीक आहे, मग इथून सपोज तो एवढा रोटेट झाला, एवढा इथून इथंपर्यंत आला बघा. मग इथंपर्यंत आल्यावरती पुन्हा काय घडलं तर जी D आता निगेटिव्ह मला दिसत होती ती पुढच्याच क्षणी काय झाली तर पॉझिटिव्ह झाली आणि जी पॉझिटिव्ह दिसत होती ती पुन्हा काय झाली तर निगेटिव्ह झाली. मग आता हा पार्टिकल पुन्हा ह्या पॉझिटिव्ह Dने काय केलं असेल, ढकलून दिला असेल आणि तो कुठं आला असेल तर D1कडे आला असेल.
मग हा इथून एवढा ट्रॅव्हल झाला की पुन्हा काय झालं, पुन्हा ही पॉझिटिव्ह झाली आणि ही निगेटिव्ह झाली. मग हा चार्ज पार्टिकल पुन्हा कुठं आला, तर ह्या निगेटिव्ह डीकडे आला. एवढा रोटेट झाला की पुन्हा काय घडलं, ही पॉझिटिव्ह झाली आणि ही निगेटिव्ह झाली. म्हणजे या डीने नाकारलं त्या पार्टिकलला माझ्याकडं नको आणि ढकलून दिलं कुठं, तर D1कडं. D1 निगेटिव्हली चार्ज बॉडी असल्यामुळं तिने त्या चार्ज पार्टिकलला काय केलं, तर ॲक्सेप्ट केलं आणि तो चार्ज पार्टिकल मग असा मूव्ह झाला. पुन्हा तो इथं आला. इथं का आला असेल, तर ही D2 आता पुन्हा निगेटिव्ह झाली, हो की नाही. बघा, आणि ह्या डीला सपोज मी एखादी विंडो तयार केली इथं, कोणत्याही दोघीपैकी एका विंडोला डीला विंडो तुम्ही तयार करू शकता. तर तिथून हा चार्ज पार्टिकल काय केला जाणार आहे, बाहेर इजेक्ट केला जाणार आहे आणि तो कुठं जाईल, तर टार्गेटकडं जाईल. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे तो जो पार्टिकल आहे तो पार्टिकल एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये, दुसऱ्या डीमधून पहिल्या डीमध्ये, पहिल्या डीमधून दुसऱ्या डीमध्ये कशामुळं ढकलला जातो, तर ह्या अल्टरनेटिंग पॉवर सप्लायमुळं ढकलला जातो. या दोन्ही डीच्या अक्रॉस अप्लाय केल्या गेलेल्या अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्डमुळं ढकलला जातो. आणि मॅग्नेटिक फील्डमुळं काय शक्य होतं, तर त्या चार्ज पार्टिकलचं बेंड होणं शक्य होतं आणि त्याला काय करावं लागतं, तर सर्क्युलर पाथ ट्रेस करावा लागतो. त्या दोन्ही डीमधून फिरत असताना त्याची मोशन कशी राहते, सर्क्युलर राहते. कारण तो प्रत्येक ठिकाणी बघा ना, इथं मॅग्नेटिक फील्ड, इथं इथं इथं, तो पार्टिकल त्या डीमधून कुठेही गेला, पहिल्या डीमधून दुसऱ्या डीमध्ये, दुसऱ्या डीमधून पहिल्या डीमध्ये, तरी प्रत्येक वेळेस त्याची मोशन कशी राहते, तर मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर राहते. आणि मॅग्नेटिक फील्ड त्याला काय करतो, बेंड करत 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 त्याचा पाथ कसा बनवतो, सर्क्युलर बनवतो. आणि इथं असेल विंडो की ज्यातून तो पार्टिकल बाहेर इजेक्ट होतो. आणि जिथं मग आपल्याला त्याची गरज आहे तिथं आपण तो हायली एनर्जाइज्ड पार्टिकल काय करू शकतो, युटिलाइज करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण एका चार्ज पार्टिकलला काय करतोय, सर्क्युलरली ॲक्सेलरेट करतोय विथ द हेल्प ऑफ सायक्लोट्रॉन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तर कळलं असेल की इथं वर्किंग कुणाचं आहे, तर दोन फील्डचं आहे. चार्ज पार्टिकल आयनचा जो सोर्स आहे तो मी इथं प्लांट केलेला आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजनसारख्या किंवा हेलियमसारख्या गॅसचं आयोनायझेशन होऊन आपल्याला हवं असलेला प्रोटॉन किंवा अल्फा पार्टिकल आपल्याला मिळवता येतो आहे. आणि त्याला ॲक्सेलरेट करण्याचं, त्याला सर्क्युलर पाथमध्ये ट्रेस करण्याचं काम कोण करतो, तर दोन फील्ड करतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. आणि अशा पद्धतीने जशी रेडियस वाढत जाते बघा, त्या चार्ज पार्टिकलचा जो सर्क्युलर पाथ आहे, पहिल्या एका रोटेशनमध्ये रेडियस एवढी होती, सेंटरपासून बघायचं, दुसऱ्या रोटेशनमध्ये रेडियस वाढली, तिसऱ्या रोटेशनमध्ये अजून वाढली. जशी रेडियस वाढत जाणार आहे तशी त्या पार्टिकलने ॲक्वायर केलेली एनर्जीसुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. ठीक आहे. आणि जशी एनर्जी वाढत जाईल तसा हायली एनर्जाइज्ड पार्टिकल आपण ऑब्टेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ सायक्लोट्रॉन. ठीक आहे. सायक्लोट्रॉनची काही युजेस आहेत, मी तुम्हाला सांगते काय युजेस आहेत ते. आणि ह्या सायक्लोट्रॉनशी संबंधित काही फॉर्म्युलेज आहेत. त्या फॉर्म्युल्यांवरून तुम्हाला एक्झाम्पल्स विचारली जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मी ते फॉर्म्युलेसुद्धा तुम्हाला शिकवणार आहे की त्या पार्टिकलचा टाईम पिरियड काय असणार आहे, की जो त्या डेजमधून रोटेट होतो आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय आहे, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला कशी फाइंड आउट करता येते, त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपल्याला कशी मिळवता येते. तर हे सर्व फॉर्म्युले मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवणार आहेत. आत्ता आपण सायक्लोट्रॉनचे युजेस बघूयात. ठीक आहे. सायक्लोट्रॉन इज यूज टू प्रोड्यूस व्हेरी हाय एनर्जेटिक प्रोटॉन, ड्यूटेरॉन अँड अल्फा पार्टिकल. बघा, सायक्लोट्रॉनचा यूज कशासाठी होतो, खूप हायली एनर्जाइज्ड असा प्रोटॉन, ड्यूटेरॉन आणि अल्फा पार्टिकल मिळवण्यासाठी ह्या सायक्लोट्रॉनचा वापर केला जातो. द एनर्जी ऑफ दिस पार्टिकल इज ऑफ द ऑर्डर ऑफ सेव्हरल मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. काही मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्टपर्यंत त्या पार्टिकलची एनर्जी आपल्याला मिळवता येते. हा त्या सायक्लोट्रॉनचा काय आहे, यूज आहे. दुसरा यूज आपल्याला असा सांगता येईल की इट इज यूज टू बंबार्ड न्यूक्लियाय विथ हाय एनर्जी आयन्स अँड टू स्टडी न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शन स्टडी करण्यासाठी सुद्धा आपल्याला एवढा मोठा
मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एनर्जी असलेला जो न्यूक्लिआय आहे तो आपल्याला ऑब्टेन करता येतो विथ द हेल्प ऑफ सायक्लोट्रॉन. तिसरा यूज असा सांगता येईल, सायक्लोट्रॉन इज अ सर्क्युलर ॲक्सेलरेटर विथ लो व्होल्टेज सोर्स फॉर प्रोड्युसिंग हाय एनर्जी पार्टिकल्स. म्हणजे हा सर्क्युलर ॲक्सेलरेटर आहे, पण खूप मोठी एनर्जी मिळवण्यासाठी सुद्धा, हाय एनर्जी पार्टिकल मिळवण्यासाठी सुद्धा जो पॉवर सप्लाय मला वापरावा लागतो आहे तो काय आहे तर कमी व्होल्टेजचा आहे. म्हणजे हे व्होल्टेज 10,000 व्होल्ट आपण म्हणतो आहे, आपल्या घरामध्ये जे असतं ते असतं 230 व्होल्ट. तर हा सुद्धा काय आहे तर या सायक्लोट्रॉनला ऑपरेट करण्यासाठी लागलेला कमीत कमी असा पॉवर सप्लाय आहे किंवा कमीत कमी अशी एनर्जी आहे, व्होल्टेज सोर्स आहे. चौथं, दे आर यूज टू प्रोड्यूस्ड radioactive isotopes that are used in nuclear reaction for both diagnosis and treatment. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी कराव्या लागणाऱ्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत की ज्या न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स स्टडी करावे लागतात, तर तिथंसुद्धा आपल्याला हा सायक्लोट्रॉन मदतीचा ठरतो. पाचवा यूज असा सांगता येईल की द हाय स्पीड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आर यूज्ड फॉर द आर्टिफिशियल डिसइंटिग्रेशन ऑफ ॲटोमिक न्यूक्लिआय. ॲटोमिक न्यूक्लिआयचं आर्टिफिशियली म्हणजे नॅचरली होणार नाही, आपण ते घडवून आणणार आहोत. आर्टिफिशियली डिसइंटिग्रेशन करण्यासाठी म्हणजे विलगीकरण करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा हाय स्पीड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल हवा असतो, गरजेचा असतो, की जो आपल्याला सायक्लोट्रॉनच्या मदतीने मिळतो. ठीक आहे, तर लिमिटेशन्स पण डिस्कस करून टाकूयात आपण लागलीच. इट कॅनॉट ॲक्सेलरेट अनचार्ज पार्टिकल लाईक न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर चार्जच नाही, मला माहिती आहे, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन नावाच्या पार्टिकलवर चार्जच नाही. तर ज्या पार्टिकलवर चार्ज नाही असा पार्टिकल काही सायक्लोट्रॉन मशीन वापरून आपल्याला ॲक्सेलरेट करता येत नाही. ठीक आहे, दुसरं लिमिटेशन सांगायचं म्हटलं तर द चार्ज पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह विथ स्पीड बियॉन्ड सर्टन लिमिट इन द सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनचं जे साईज आहे ते आपण कॉम्पॅक्ट केलं, चार्ज पार्टिकलला आपण सर्क्युलरली काय केलं, मोशनमध्ये आणलं, तर एका ठराविक लिमिटच्या पुढं मात्र काही आपण त्या चार्ज पार्टिकलला मूव्ह करू शकणार नाही सायक्लोट्रॉन मशीनमध्ये. हे त्याचं काय आहे तर लिमिटेशन आहे. ठीक आहे, तिसरं लिमिटेशन सांगते इट कॅनॉट ॲक्सेलरेट इलेक्ट्रॉन्स बिकॉज इट हॅज ए स्मॉल मास, हेन्स मूव्ज विथ व्हेरी हाय स्पीड, देअरफॉर इट कॅनॉट रिमेन्स इन फेज विथ द फील्ड. फील्डसोबत जो फेजमध्ये राहतच नाही, की ज्याचं मास खूप लहान आहे, मास लहान असल्यामुळे ज्याचा स्पीड कसा आहे, ट्रिमेंडस आहे, असा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन सायक्लोट्रॉनच्या मदतीने आपण ॲक्सेलरेट करू शकणार नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचं लिमिटेशन सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल मला की सायक्लोट्रॉन कॅन ओनली बी यूज टू ॲक्सेलरेट हेवी पार्टिकल्स लाईक प्रोटॉन, अल्फा पार्टिकल, ड्यूटरॉन एक्सेट्रा. म्हणजे सायक्लोट्रॉन हा फक्त हेवी पार्टिकललाच काय करेल, ॲक्सेलरेट करेल. प्रोटॉन, अल्फा पार्टिकल आणि ड्यूटरॉन्स ही त्याची काही एक्झाम्पल्स असतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सायक्लोट्रॉनचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेलं आहे. सायक्लोट्रॉनशी संबंधित काही फॉर्म्युले आहेत ते आपण बघूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.